नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी यशस्वी पवार स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यशस्वीज ब्लॉगमध्ये. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे. माझ्या मनामध्ये खूप दिवसांपासून चाललेलं की मला माझं असं एक यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. तर बट खूप दिवस लागत होते जस्ट तो टॉपिक डिसाईड करायला. सो रँडमली माझ्या डोक्यात आलं की ज्यावेळेस मी माझ्या टीन एजला होते, कॉलेज लाईफमध्ये होते, तेव्हा मला भयंकर प्रमाणात पिगमेंटेशन याचा खूप इश्यू झालेला. आणि नाही फक्त मला, तर अशा कितीतरी मुली आहेत ज्या कॉलेज गोईंग आहेत, प्लस अशा कितीतरी बायका आहेत ज्या वर्किंग आहेत, ऑफिसला जातात, घरी असतात. बऱ्याच बायकांना आजच्या ह्याच्यामध्ये पिगमेंटेशनचा, ओपन पोर्स, पुन्हा फोरहेडवरती, गालावरती ॲक्नेज याचा भयंकर इश्यू व्हायला लागला आहे. सो मी जेव्हा त्या एजमध्ये होते तेव्हा मलाही सेम प्रॉब्लेम झालेला. इनफॅक्ट खूप 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 लाईक मोठ्या प्रमाणावर झालेला. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, मला इथे खूप ॲक्नेस होते, खूप सारे ॲक्नेस होते. ह्या एरियामध्ये भयंकर पिगमेंटेशन झालेलं. इथे डाग होता, नोज एरियामध्ये पण खूप पिगमेंटेशन होतं. तर त्यावेळी मी खूप सर्च केलं होतं, लाईक यूट्यूबवरती, गुगलवरती, की असे कोणते रेमेडीज, होम रेमेडीज आहेत ज्याने हे सगळे जे पिगमेंटेशन्स आहेत, ओपन पोर्स, पुन्हा फोरहेडवरती जे पिंपल्स आहेत ते सगळे क्युअर होतील. सो तेव्हा मला लिटरली बरेच व्हिडिओज बघावे लागले. जसं की बऱ्याच लोकांना माहिती असेल, मी रत्नागिरीतली आहे, माझं गाव लांजा. तर कोकणामध्ये माझं सगळं शिक्षण झालं. जॉबसाठी मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. बट ऑब्व्हियसली आपण ज्यावेळेस शिकत असतो, कॉलेजला जात असतो, त्यावेळी आपण आत्ताचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ते नाही बाय करू शकत. प्लस काही जे केमिकल टाकलेले किंवा केमिकलवाले जे कॉस्मॅटिक्स असतात किंवा स्किन केअर असतात ते आपल्या स्किनला वेगळ्या लेवलवरती जाऊन डॅमेज करतात. त्यामुळे आपण शक्यतो जे नॅचरल आहे, जे आधीपासून आपले आजी मम्मी वापरत आले आहेत, सो तेच आपण मोस्ट ऑफ द टाईम वापरायला बघतो. तर माझंही तेच होतं, कारण माझी स्किन भयंकर ड्राय आहे. मी कोणताही वेगळ्या केमिकलवाला एखादा प्रोडक्ट यूज केला तर माझी स्किन अजून खराब व्हायची. त्यामुळे मला खूप भीती वाटायची की मी आत्ता हे केलं आहे, अजून काही लावलं तर अजून खराब झाली तर. सो त्यावेळी मी पण यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ सर्च करत बसायचे. ते व्हिडिओ सर्च करत असताना माझ्या डोक्यामध्ये असं यायचं की बाबा मला असाच एखादी होम रेमेडी चूज करायची आहे की ज्याने एखाद्या माणसाला त्याचा फायदा झालेला आहे, किंवा एखाद्या पर्सनचा खरंच बिफोर आणि आफ्टर लुक फार डिफरंट आहे आणि चांगलं आहे मुळात. सो मी असेच व्हिडिओ सर्च करायचे यूट्यूबवरती की ज्याच्यामध्ये रिव्ह्यूज असते की बाबा मी हा रेमेडी यूज केला आणि त्याचा मला हा यूज झाला, माझी स्किन अशी झाली की माझे हेअर्स असे झालेत. सो मी असेच व्हिडिओ यूट्यूबवरती स्क्रोल करत बसायचं. सो खूप गरम होतं आहे, त्यामुळे मी केसवरती बांधले, भयंकर उकडते. सो बॅक टू अवर टॉपिक. तेव्हा देखील लाईक मी असेच व्हिडिओ सर्च करायचे की ज्या व्हिडिओजमधून मला समजेल की बाबा ह्या बाईला किंवा ह्या माणसाला, ह्या पर्सनला ह्या रेमेडीमुळे खरंच फरक पडला आहे. म्हणजे ते बिफोर अँड आफ्टरवाले जे व्हिडिओज असतात तेच जास्त करून मी बघितले होते. सो बट ते सर्च करायला परत खूप त्रास व्हायचा. आणि एकानेच केलं आहे, अजून किती जणांनी केलं आहे, अजून किती जणांना त्याचा इफेक्ट पडला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागत होत्या. अँड आय वॉज व्हेरी टायर्ड. सो त्यावेळी ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत की त्यावेळी मला कोणत्या गोष्टींनी जास्त इफेक्ट पडला, म्हणजे कोणत्या गोष्टींनी माझी स्किन जास्त इम्प्रूव्ह झाली. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 4 उपाय किंवा 4 रेमेडीज सांगणार आहे की ज्याने माझी स्किन पर्सनली मला खूप छान वाटायला लागली आणि मी लिटरली त्या बिफोरवाल्या पिगमेंटेशनवाल्या स्किन टाईपमधून आता जशी माझी स्किन झाली आहे. सो मी कसं कन्वर्ट केलं, सो ते मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे. ओके, सो पहिलं माझा सगळ्यात फर्स्टवाला हिरो इन्ग्रेडियंट आहे जे की मी आत्ताही यूज करते, तो आहे बटाट्याचा रस. येस, बटाटो ज्यूस. जसं की मी बटाटा असायचा तो किसायचे आणि त्यातून त्याचा जो काही ज्यूस आहे तो एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि तो ज्यूस कॉटन पॅडच्या मदतीने किंवा कॉटन बॉलच्या मदतीने टॅप करून होल फेसवरती लावायचे. 15 मिनिट्स स्टे करायचे, थोडंसं सुकू द्यायचे आणि मग ते वॉश ऑफ करून टाकायचे. बटाट्यामध्ये खूप सारे लाईक अँटी एजिंग हे आहेत, गुणधर्म आहेत की ज्याने आपली स्किन खूप छान होते. ओके, सो त्याने माझे खूप प्रमाणावरती पिगमेंटेशन कमी झालं. आणि मोस्टली मला एवढा वेळ नसायचा आणि एवढं काही नसायचं. सो मी सिम्पली तो बटाटा किसायचे, त्याचा रस काढायचे आणि तो फेसवरती लिटरली ते बटाट्याचा किस असं थापून ठेवून द्यायचे फेसवरती. सो आणि मग ते वाळलं की मग काढून टाकायचे. फेस छान गार पाण्याने, माझ्या नॉर्मल फेसवॉशने, किंवा मी तर फेसवॉश पण नाही यूज करायचे त्यावेळी, कारण मला फेसवॉशने माझी स्किन खूप ड्राय आहे. सो माझी स्किन भयंकर ड्राय व्हायची फेसवॉशमुळे. त्यामुळे मी नॉर्मल आपले जे घरी साबण असायचे त्यानेच फेसवॉश करायचे. बट त्या बटाट्याच्या किस, तो बटाट्याचा रस होता, त्याने मला खूप फायदा झाला त्याचा.
ओके, तर आपली नेक्स्ट रेमेडी आहे बेसन, दही, हळदी आणि लिंबू ह्या चौघांचं जे काही मिक्सचर आहे, मिश्रण आहे, ते होतं माझं सेकंड रेमेडी, की जे की मी सगळं थोडंसं बेसन, थोडीशी हळद, थोडंसं आपलं लिंबू आणि दही हे सगळं मिक्स करून त्याचं पेस्ट बनवायचे आणि ते माझे पिगमेंटेड जे जे काही एरियाज होते, इथे होतं, इथे होतं, इथे होतं, फोरहेडवरती, पुन्हा माझ्या गालावरती भयंकर डार्क स्पॉट्स होते, सो तिथे मी ते अप्लाय करायचे, एक 15 मिनिट्स ड्राय होऊ द्यायचे नाईसली आणि मग गार पाण्याने छान फेस वॉश करायचे. काही मी लिटरली लोकांना अलर्ट करते किंवा सांगते की काही लोकांच्या स्किनला लेमन सूट होत नाहीत, म्हणजे काही लोकांची स्किन भयंकर सेन्सिटिव्ह असते, त्यांना डिरेक्टली लेमन अप्लाय करणं खूप जळण होऊ शकते किंवा रॅशेस होऊ शकतात, रेडनेस येऊ शकते. सो तुम्ही लिंबू जर का तुमच्या स्किनला सूट करत असेल तरच तुम्ही त्या मिक्सचरमध्ये लेमन स्क्वीज करू शकता, अदरवाईज लेमन टोटली तुम्ही स्किप करा, नाहीतर परत रॅशेस, रेडनेस असा इश्यू तुम्हाला होऊ शकतो. सो मी लिटरली त्याचं मिक्सचर बनवून माझ्या फेसवरती अप्लाय करायचे, ठेवायचे आणि मग वॉश ऑफ करायचे. पण ही रेमेडी मी फक्त आठवड्यातून एकदा करायचे, सारखी मी केली नव्हती, कारण ऑब्व्हियसली ते खूप मेसी होऊन जातं, ते हळद वगैरे सगळं बेसन वगैरे खूप मेसी होऊन जातं. सो हे मी फक्त संडेला करायचे. सो नाव वी आर मूव्हिंग टू अवर नेक्स्ट रेमेडी, दॅट इज अवर थर्ड रेमेडी, जे की आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं म्हणण्यापेक्षा घावण्याचं पीठ. जसं की मी मगाशी सगळ्यांना म्हटलं की मी कोकणातली आहे, दॅट इज मी रत्नागिरीची आहे, त्यामुळे कोकणातल्या प्रत्येकाला माहिती आहे व्हॉट इज घावणे. घावणे हे आमच्या कोकणी लोकांचं लिटरली इमोशन आहे, इट्स इमोशन. सो तांदळाचं पीठ, आय मीन भाकरीचं पीठ आणि घावण्याचं पीठ हे खूप डिफरंट असतं. म्हणजे भाकरीचं पीठ असं एकदम सॉफ्ट असतं आणि घावण्याचं पीठ हलकंसं असं दरदरं असतं, म्हणजे असं खरखरीत असतं. तर सो घावण्याचं पीठ म्हणजे 1 चमचा घावण्याचं पीठ, त्याच्यामध्ये कधीतरी मी दूध टाकायचे, कधी दही टाकायचे किंवा कधी नॉर्मली आपण रोज वॉटर जरी टाकलं तरी चालतं. त्याची पेस्ट बनवून थोडासा आपला फेस ओला करायचा आणि त्याच्यावरती जिथे आपल्याला असं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वाटतात, स्किन खूप रफ झालेली वाटली की हलक्या हाताने आपण ते तांदळाचं पीठ आपल्या फेसवरती स्क्रब करायचं. अगदी कोरियन स्किन सिक्रेटमध्ये देखील त्यांनी राईस फ्लावरचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. कोरियन स्किन केअरमध्ये देखील तांदळाचं राईसचं जे काही राईस फ्लावर आहे किंवा राईस वॉटर म्हणा, ते लोक खूप यूज करतात. मी राईस वॉटर यूज केलं होतं बाय द वे. सो त्याच्यावरती मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. Now it's time to talk about our fourth remedy, that is, it's not a remedy but it's an ingredient which is hero. like हा हिरो इन्ग्रेडियंट आहे जो की मी अजूनही यूज करते आणि माझ्या फेसवरती त्याचा भयंकर इफेक्ट जाणवला आहे. ओके, आणि मोठमोठ्या बॉलिवूड ॲक्ट्रेस वगैरे ते सुद्धा हा वाला जो इन्ग्रेडियंट आहे तो यूज करतात, डेली यूज करतात. सो तो आहे आईस क्यूब, दॅट इज बर्फ. सो मी स्वतः फार माझा फेस चप्पीसा आहे. सो झोपून उठल्यावरती मला फेसला फार स्वेलिंग वगैरे व्हायचं, माझे पोर्स खूप इथे ओपन झाले होते आणि त्यावेळी मी एक छोटासा आईस क्यूब रोज फेसवरती सकाळी आणि रात्री झोपताना रब करायचे आणि त्याने माझी स्किन खरंच खूप इम्प्रूव्ह झाली. जे ॲक्टिव्ह ॲक्नीज आहेत, जे रेडनेस आहे, रेड स्पॉट्स आहेत आपले, पिंपल्सचे वगैरे, ते आईस क्यूबने खूप रिड्यूस झाले. अँड आय स्वेअर लाईक माझे ब्युटिफुल क्यूट बटरफ्लाईज जर का तुम्ही खरंच मला बघताय अँड ऑब्वियसली यू ट्रस्ट मी, तर तुम्ही नक्की आय बेट यू लव धिस. सो तुम्ही नक्कीच एक तरी आईस क्यूब दिवसातून एकदा तरी लाईक झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठलं तुमच्या फेसवरती नक्की रब करून बघा. इट्स अ मॅजिक की फेस छान फ्रेश वाटतो, आपली स्किन आपल्याला फार क्यूट आणि छान वाटायला लागते. सो यू शुड डेफिनेटली ट्राय आईस क्यूबवाली रेमेडी. ओके, सो आईस क्यूब नक्की आपल्या फेसवरती रब करा. इट्स लाईक मॅजिक, सिरियसली इट्स लाईक मॅजिक गर्ल्स. इट्स अ सिक्रेट बट येस, मॅजिकली वर्क करतं. सो यू शुड डेफिनेटली ट्राय. सो येस, हे होते आपले 4 इन्ग्रेडियंट्स जे की मी केस सोडले बिकॉज मी बांधून नाही चांगली वाटत होते. आय डोंट नो, तुम्ही सांगा मी केस बांधून चांगली दिसते की केस सोडून चांगली दिसते, बट व्हिडिओ के लिए कुछ भी गर्मी भी सह लेंगे यार, गर्मी भी सह लेंगे. तुम्ही मला सांगा की मी मोकळ्या केसांमध्ये चांगली दिसते की बांधलेल्या केसांमध्ये चांगली दिसते. ओके, सो असो तो विषय राहिला बाजूला. तर हेच होते आपले 4 रेमेडीज किंवा 4 उपाय जे मी स्वतः करून बघितले होते आणि मला पर्सनली त्या गोष्टींनी खूप इफेक्ट केला आणि अजूनही करतायत. सो प्लीज माझ्या कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणींनो, माझ्या वर्किंगच्या घरी हाऊसवाईफ आहेत त्या ताई आणि सगळेच जण जे ऑफिस गोईंग आहेत, सो माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही या रेमेडीज एकदा तरी त्याला नक्की ट्राय द्या. आय होप तुम्ही आठवडाभर जरी बटाट्याचा रस, आईस क्यूब आणि राईस फ्लावरवाली जी रेमेडी आहे ती जर का तुम्ही चालू ठेवली तर त्याचा काय म्हणतात त्याला फायदा तो नक्कीच तुम्हाला होईल. सो प्लीज डू ट्राय. ओके, मेन थिंग, हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबचा. सो माझ्याकडून बोलताना काही गोष्टी एक्सप्लेन करताना काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर का तुम्हाला अजून असे माझे एक्सपिरियन्सेस ऐकायचे असतील
की मी माझे हेअर्स कसे इम्प्रूव्ह केले, मी माझी स्किन कशी इम्प्रूव्ह केली, माझी स्किन कशी ग्लोई झाली, नक्की मी काय करते. आणि नेक्स्ट पार्टमध्ये जर का तुम्हाला लाईक माझं प्रॉपर स्किन केअर संडेचं बघायचं असेल, होम रेमेडीज बघायचे असतील, तर मला नक्की सबस्क्राईब करा. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट पार्ट नक्की 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 कमेंट करून सांगा. सो येस, थँक्यू.